वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वक्रतुंड. तेजू तुला फी भरायची होती ना? राजू चहा झालाय का? भाग्य तुला शाळा नाही आज? भागे तुला स्टडी करायची होती ना? मग इथं काय करतीया? जात काय झालंय? आज लई शांतता आहे घरात. विचारा त्यांनाच. राजू अगं चहा मिळेल का मला आज? घरात काय सामान आणायचं? काय चाललंय का तुमचं? मी तुमच्याशी बोलणं बंद केलं पाहिजे तर तुम्ही माझ्याशी बोलणं टाकलंय. हे चांगलंय. तेजू तू टीचर आहेस ना? तूच सांग मी काल काय चुकीचं बोललो ग? तुमच्या सगळ्यांच्या भल्यासाठीच बोललो ना मी. तुम्ही माझ्यावर रुसताय. तुम्ही सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, इज्जत कमवायला ना अख्खं आयुष्य जातं. ती जायला एवढीशी चूक पण नाही झाली. तुम्हाला आत्ता नाही कळणार. हे जग सोडून जाईन ना तेव्हा तुम्हाला माझी किंमत कळेल. काय अडॅगत बोलतोय सूर्या तू? हा अहो नाहीतर काय तात्या, त्यांना माझी खरंच किंमत असते ना तर असं शांत बसले नसते. का बोलायचं आम्ही? हा का बोलायचं आम्ही? आतापर्यंत कधीतरी कशासाठी तरी हट्ट धरलाय का आम्ही तुझ्याकडं? काल सुद्धा साठवलेलं पैशातनं तिकीट काढून गेलो होतो पिक्चरला. असे कशावर पण पैसे नाही उधळत. तरी तुला आम्ही वाया गेलेल्या मुली वाटतो दादा? आम्हाला पण कधीतरी वाटतं की दुसरा पिक्चर वॉच करावा. मुळात काय चुकतं आमचं? आमचं चुकलं. आम्ही तुला न सांगता पिक्चरला गेलो. तुला विचारलं असतं तर तू पाठवलं असतंस का आम्हाला? सांग ना. दादा रे, तुझं मन जपायचं नेहमीच आम्ही प्रयत्न करत असतो. तुलाही आमचं मन कळतं माहिती आहे आम्हाला. आमच्यासाठी तू आमचं आयुष्य आहेस दादा. काल आमची चूक होती ना, मग आम्हाला मारायचं ना? तू तुला हसुडानं मारत होतास, पण त्याचं वय इथं आमच्या काळजावर उमटत होते. दादा रे, तुला त्रास झालेला आम्ही नाही बघू शकत. तू आम्हाला आमच्या आईसारखा आहेस. इतक्या वर्षात तू तिची आठवण पण येऊ दिली नाहीस आम्हाला. आमचं चुकलं होतं ना, मग आम्हाला शिक्षा द्यायची ना त्याची. ओरड मार, वाटलं तर मारून टाक. असं करू नको परत. तू स्वतःला त्रास करून घेतलाय, आम्हाला नाही आवडलं दादा. दादा तू ओरडला म्हणून नाही रागवलो आम्ही. तो तर तुझा हक्कच आहे, पण त्याची शिक्षा तू स्वतःला दिलीस ना म्हणून रागवलोय आम्ही. आम्ही तुला जोड देतो. यापुढं आमच्यातलं कोणी बी असं काही बी करणार नाही. त्याच्यामुळे तुला तुझी मान खाली घालावी लागेल. बास्की किती रडवलं मला. मला माहिती मला रडायला नाही आवडत. चल
अरे आपल्या तेजूला बघायला आज पाहुणे येणार आहेत. तुमची अशी तोंड बघून काय म्हणतील पाहुणे? हा चल कामाला लागा. चल जाऊ जाऊ जाऊ. सगळं सगळं चांगलं झालं असतं, पण आमच्या पोरीला शिक्षण दाखवायची हौस आहे. एका चुकीमुळं सगळं धुळेला मिळालं. त्या साखरपुडा बी ठरवला होता. पण हिनं सगळ्याची माती केली, पार माती केली. अरे आमच्यासाठी आमच्या मुलीचं लग्न होणं लय महत्वाचं होतं. पहिल्या ठिकाणी ती पसंत पडली हे गावभर सांगत फिरलो असतो ना आम्ही. आणि त्या आमदाराच्या घरातले गेले असते, आमची ताकद बी वाढली असती. पण नाही, तर त्यांनी आपल्या पोरीला नकार दिला तर काय करायचंय? काळजी करू नका, मी बोललोय रुद्रशी, समजावलंय मी त्याला. बहिणीला बी समजवा. एवढ्यात काय झालं कोणाला बी कळता कामा नाही. लोकांची तोंड कशी बंद करायची तुम्हाला सांगायला नको. ज्या मुलीला सांगा पुन्हा असली गडबड नकोय. आम्ही तिचं लग्न त्याच मुलाशी लावून देणार. तिनं फकस्त मुंडवळा बांधून तयार राहायचं. बोलवा तिला. तोंडाकडे काय बघताय? बोलवा तिला. ती घरात नाहीये. घरात नाही? कुठे गेली? तेजूला बघायला पोरगा येणार आहे ना. सत्यानाश. इतकं रामायण होऊन मी परत तिथंच गेली. चिरंजीव, सूर्याचं काहीतरी करायला पाहिजे. त्या दलिंदरला त्याची लायकी दाखवायला पाहिजे. आज त्याच्या बहिणीला बघायला स्थळ येणार आहे ना. या बैठकीला गेली तर आम्ही गेलोच पाहिजे. घरचं लग्न आहे, जमवलंच पाहिजे. जमवायलाच पाहिजे. पप्पे अगं झालं का नाही? कशा ठेवतात ना पोरी खरंच. दादा एवढा काय हल्लाय तू? जणू काय तुलाच पाहुणे बघा येणार आहेत. हा ना. तुला नाही कळणार. अरे बहिणीचं लग्न ठरत असतं तेव्हा त्याच्या भावाच्या मनामध्ये काय चाललेलं असतं. एकीकडे तिचं लग्न ठरते म्हणून आनंद बी होत असतो, दुसरीकडे ती घर सोडून जाते म्हणून दुःख बी होत असतं. या दोन्ही गोष्टी ना मनामध्ये एकाच वेळी कुस्ती खेळत असत. मग जिंकतं कोण? जिंकतं कोण माहित नाही. कोण जिंकणार, पण बहीण जिंकावी आणि तिला चांगलं सासरे मिळावं असंच वाटत असत. आणि हे जे वाटणं आहे ना,
त्याच्या वाटणंच दळदळ वाढवत असतं. दादा एक बोलू का? तू लय भारी बोललाय पण काहीच कळलं नाही. त्यासाठी ना बहिणीचा भाव व्हावा लागतं. तुला नाही कळणार. पप्पे अरे झालं का नाही अजून? काय तिचं काही लग्न नाही आहे, फक्त बघायला येणार आहेत माणसं. ती माणसं कधी बी येतील. कधी आवरणार तुमचा? आवरा की पटपट. दादा अजून कोण कोण येणार आहे? मामा, हा मेजर नाना आणि डॅडी. अरे काय झालं? अरे डॅडीनं कळवायचं राहिलंच की. थांब त्यांना कॉल करतो. थांब. मालक, बोल बोल सूर्या बोल. डॅडी येता ना तुम्ही? अहो पाहुणं कधी बी येतील. अरे आम्ही कधीच तयार होऊन बसलोय, पण तुझ्या आत्या तयार व्हायला पाहिजे ना. तुला तर माहिती आहे बायकांचं. वय वय, पण या आता लवकर. निघतो लगेच निघतो. चला. शत्रू भैया, तेजूचं लग्न म्हणजे तुमच्या सपनाचा इस्कुटच की. मला तर असं वाटतंय की तुमच्यासाठी आता उसातलीच एखादी. उसात येतील 100. घरात फक्त माझ्या तेजूचाच नंबर. माझा बाप तिकडे लग्न ठरवायला नाही गेला, ते मोडायला गेलाय. तरी म्हणलं शत्रू भैया एवढं शांत कसं? आलेली शिकार ते अशी सोडत्यात व. शिकार कशी करावी हे जर शिकायचं असेल ना तर शत्रू भैयाकडनंच. आता तेजूला पण लवकरच जाळ्यात पकडतो का नाही बघ. घरातला पलंतीची वाट बघतोय. तुळजा. हां, थँक्यू बर का. कशासाठी? कशासाठी काय? सूर्याचा जीव वाचवला ना म्हणून. ओ अगं ते तर माझं कामच आहे. काय? सूर्याला वाचवणं तुझं काम आहे? नाही नाही, म्हणजे पेशंटचा जीव वाचवणं हे माझं काम आहे. हा मग ठीक आहे. मला वाटलं की तुला सूर्या सूर्या काय? काजू, हा. अजून काय काय राहिले बघ तुझं. हा हा. ए माल उतरून घे बाब्या लवकर. झाली की तयारी सगळी? या ना या, झाली बघा. झाली ना? आता फक्त एवढं जुळवून द्या म्हणजे लग्न दणक्याला लावून देतो. अरे मी असताना कशाला काळजी करतो? माझ्याकडे एक आयडिया आहे. तुमच्या आयडियानी पवाराच्या पोराचं लगीन मोडलं. आता आहे का, मी फक्त त्यांना एकच आयडिया दिली. त्यांना म्हणलं साखरपुडा लग्नातच उरका आणि लग्न सावकाश का नाही, लग्नाचा सीझन झाला की करा. म्हणजे हॉलबिलचं भाडं कमी होतं ना. आता ह्यात माझं काही चुकलं? पण तवर त्या पोरीचं लग्न ठरलं, दिलं त्याने उरकून. आणि आता पवाराचं पोरग पुण्याच्या तुडून आयडिया असं जर ऐकलं ना तरी दगड मारत सुटते. अजून बिन लग्नाचं आहे ती. मी छापीन आलो. ए भाग्या शाद ग. सूर्या, तू काही काळजी करू नको, हे लग्न ठरतेच बघ. डॅडी आलं वाटतं. या बस. हे काय मुलाकडचं अजून आलेलं दिसत नाहीत. वय नाही आले अजून, पण येतील आता. स्थळ कुठलं आहे? नीट चौकशी केलीस ना? होय, पाहुणं आलं वाटतं. मी आलो घेऊ. या.
नमस्कार. ही माझी आत्या आहे आणि हे त्याचे मिस्टर जालिंदर निंबाळकर. सगळे गावात डॅडी म्हणतात. गावातलाही मान आहे त्यांना. गाव कुठलं म्हणायचं तुमचं? वरुड आमच्या शेजारी. वरुड. काय करतो मुलगा? शिक्षक आहे. शेती बिती? 25 एकर आहे शेती. पाहुणं, कमी खर्चात शेती कशी फायद्यात आणायची का नाही त्याची आपण आयडिया देतो बरं का. तुमची किती आहे शेती? 5 एकर. आता 2 एकर शिल्लक राहिल्या. कसं बाकीची शेती तोट्यात जायला लागली ना, म्हणून दिली फुकून. कशी वाटली आयडिया आपली? अहो मुलगी कुठं आहे? बोलवा तिला. हा राजू. आता निघालीस ना, मुलाला बघूनच ये. कशी काय वाटली मुलगी? छान आहे. मला आधीच आवडली आहे. कुणाला बी आवडावी अशीच आहे. लय गुणाची आहे आमची पोर बरं का. तिच्याकडे बघूनच कळतंय ती आमचं घर छान बांधून ठेवेल बघा. अक्का, आज तू या घराची प्रेग्नेंट सून होणारच बघ. प्रेग्नेंट? अगं धनु दीदी, परमनंट म्हणायचंय का तुला? तेच ते. आता तुम्हाला मुलगी पसंत आहे म्हणल्यावर काय विषयच संपला. आता पुढचीच बोलणी करायची ना काय. आमच्या सूर्याला त्याच्या बहिणींविषयी लई प्रेम बरं का. तिच्यासाठी तो काय बी करू शकतो. तुम्हाला काय पाहिजे ते मागा. बंगला मागा, गाडी मागा, सोनं बी मागा लागलं तर. तुम्ही फक्त सांगायचं, सूर्या काय बी कमी पडू देणार नाही. बहिणीचं लग्न थाटामाटात व्हावं म्हणून त्यांनी लय कष्ट केले. लय पैसा जोडून ठेवलाय. अहो पण ते चौघींच्या लग्नासाठी आधी एकीचं तर होऊ द्या. आणि तुम्ही का काळजी करताय? काय करणार ते सूर्या करणार आहे ना. काय सूर्या, बरोबर बोलतोय का आम्ही? होय. पाहुणं, तुम्ही अजिबात संकोच करायचा नाही. आम्ही आमच्या पोरीच्या सुखासाठी सगळं करू. तुम्ही फक्त आमच्या पोरीला सुखात ठेवायचं आणि त्या बदल्यात काय मागायचंय ते आत्ताच मागा. हा आत्ताच मागून घ्या. वय वय मागू मागू की, पण आता लगेच आमचं काही ठरलं नाहीये. ठरवा, सावकाश ठरवा. आपण एक काम करू, पुढली बैठक आमच्याच घरी ठेवू आणि मग ठरवू काय ते काय. हो होय होय, पुढची बैठक आमच्या घरी घेऊ. तुम्ही कळवा कधी बसायचं ते. चला येऊ का आम्ही? आलो सोडून. या हो. चल सूर्या, निघतो आम्ही. छान झाला कार्यक्रम. आता लग्न बी थाटामाटात पार पाड. काय लागलं तर सांग. सूर्या, अरे त्यांच्या काहीच अपेक्षा नव्हत्या. अरे साधं लग्न झालं असतं तरी बरं झालं असतं. नाहीतर काय. पण डॅडीनी तर हुंड्याची आयडिया दिली. याला काय अर्थ आहे का? आता त्या पोरांकडच्यांची हाव वाढली असेल आणि हुंड्यात काय बाय मागितलं तर? हो, ते जुल लागल्यानंतर त्रास नको म्हणून तसं म्हणले असतील डॅडी. डॅडी जे काय बी करतात ना
आमच्या चांगल्यासाठीच करतात. आणि डॅडीला माहिती आहे मी माझ्या बहिणींच्या लग्नासाठी काय बी करू शकतो. बरं बाबा, निघतो मी. हं? चल सूर्या, मी पण निघतो. पुढच्या बैठकीच काय ठरलं तर कळव मला. चल. सूर्या तुम्ही यांच्यावर जाऊन चला, ती पवाराच्या पोराला भेटून त्याला काय आयडिया देऊ नवीन. डॅडी बोलले तर विचार करूनच बोलले असतील. मला माझ्या बहिणींचं सुख पाहिजे, बाकी काय नको. किती बी खर्च झाला तरी चालेल, पण आता मी मागं नाही हाकणार. तेजूचं लग्न करणारच. पण सगळा पैसा तेजूच्या लग्नात खर्च झाला तर बाकीच्या बहिणीचं लग्न कसं करायचं?